राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदात। तटकरे पटेल 22 आमदारांसह भाजपामधून लढणार, रोहित पवारांचा दावा। सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले रोहित पवारांच्या मताला मी किंमत देत नाही। ठाणे महानगरपालिकेतील महिला डॉक्टरांनी संपवलं जीवन, प्रशासनात खळबळ। घराच्या 6व्या मजल्यावरून मारली उडी। नीट पेपर फुटीचं पुणे कनेक्शन, पुण्यातील ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला अटक, सीबीआयकडे सोपवणार। रोहित पवारांच्या वक्तव्यावर सुनील शेख यांची प्रतिक्रिया, म्हणाले 2029 ला रोहित पवार काँग्रेस पक्षाकडून बारामतीत उभं राहण्याचा प्लॅन करतायत। पुण्यातील नगरसेवकांच्या निधी वाटपावरून सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाल्या आपण महायुती म्हणून एकत्र, पण मित्र पक्षांच्या सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निधीचं वाटप करणं आवश्यक। राज ठाकरे म्हणाले गुन्ह्याशी माझा संबंध नाही, न्यायाधीशांनी जबाब वाचून दाखवला। नितीन गडकरी पालखी मार्गावेळी बसने प्रवास करणार, ताफ्यातील 50% गाड्या कमी। केंद्रीय मंत्री प्रताप जाधवांचाही मेट्रोने प्रवास। पिंपरी चिंचवडमध्ये 65 वर्षीय महिलेचा रस्त्यावरील उघड्या वॉलमध्ये पाय अडकला, 2 तासांच्या थरारानंतर सुखरूप सुटका। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।